रंकाळा टॉवर परिसरात 15 दिवस प्रायोगिक वाहतूक नियमन, एकेरी मार्ग व नो पार्किंग झोन जाहीर। कोल्हापुरात रंकाळा तलावानजीक असलेल्या रंकाळा टॉवर चौक परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर विशेष वाहतूक नियमन लागू करण्यात आले। हे नियमन 5 मार्च 2026 ते दिनांक 20 मार्च 2026 या कालावधीत लागू राहणार आहे। रंकाळा टॉवरकडे मिळणारे प्रमुख मार्ग असेल फुलेवाडी नाका ते रंकाळा टॉवर, खराडे महाविद्यालयाचे जॉकी बिल्डिंग, कृष्णा मेडिकल हायस्कूल ते रंकाळा टॉवर या तिन्ही मार्गावर वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग व अनियमित वाहतुकीमुळे वारंवार कोंडी निर्माण होत होती। यावर रहदारीस अडथळा येत असल्याने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी रहदारी विनिमयन अधिकाऱ्यांवर सुधारित आदेश जाहीर केले। एकेरी मार्ग म्हणजेच वन वे बदल असेल रंकाळा टॉवर ते रंकाळा स्टँड हा रस्ता सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात आला। रंकाळा स्टँडकडून थेट रंकाळा टॉवरकडे जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला। रंकाळा स्टँडकडून तटाकडील तालीम चौक साकोली कॉर्नर मार्गे रंकाळा टॉवरकडे जाण्यास एकेरी मार्ग ठेवण्यात आला। जॉकी बिल्डिंगकडून साकोली कॉर्नर तटाकडील तालीम चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला। रंकाळा टॉवर ते जॉकी बिल्डिंगकडे जाण्यास प्रवेश बंद असून वाहन चालकांनी रंकाळा स्टँड किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा। जावळाच्या गणपतीकडून रंकाळा टॉवर चौकात येणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे। संबंधित वाहनाने रंकाळा स्टँड साकोली कॉर्नर मार्गे जावे। जॉकी बिल्डिंगकडून रंकाळा टॉवरकडे जाण्यास एकेरी मार्ग ठेवण्यात आला। नो पार्किंग झोन असेल तटाकडील तालीम चौकाच्या चारही बाजूस 50 मीटर परिसरात नो पार्किंग झोन लागू। जॉकी बिल्डिंग परिसरातील तिन्ही मार्गावर 50 मीटर पर्यंत नो पार्किंग झोन जाहीर। सदर वाहतूक नियोजनाबाबत नागरिक, रहिवासी व वाहन चालकांनी सहकार्य करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलं। या संदर्भात कोणतीही सूचना किंवा हरकती आल्यास त्या जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर इथं सादर कराव्यात। प्राप्त सूचनांचा विचार करून पुढील योग्य ते निर्णय घेतले जाणार आहेत। रंकाळा परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी हे नियमन प्रायोगिक स्वरूपात राबवण्यात येत असून वाहन चालकांनी नियमांचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी केलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।